जिल्हा परिषद केंद्रशाळा कसारा नंबर 1 येथील शिक्षिका सौ प्रेरणा जयवंत शेलवले यांचा आज निरोप समारंभ। प्रदीर्घ सेवा आणि असलेल्या कला कौशल्यांनी आपल्या सेवेत कर्तव्याला न्याय देत अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आपली आदराची आणि प्रेमाची जागा कायमची करून आज आपल्या सेवा निवृत्तीच्या प्रवासाला सुरुवात करत आहेत। निरोप द्यावा, निरोप घ्यावा, स्मरणांचा कोलाज करावा, कृतज्ञतेच्या शब्दांमधून निरोपाचा उत्सव व्हावा, निरोपाचा उत्सव व्हावा। सौ प्रेरणा ही मूळची रेणुका पाटील, कर्नाटक राज्याची सुकन्या, जिने प्राथमिक शिक्षण वाडा आणि शहापूर येथे पूर्ण करून शिक्षण पदविका उल्हासनगर येथील सेवा सदन कॉलेज येथे पूर्ण केले। काही वर्ष कल्याण येथे नोकरी करून 1992 साली जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून शिरगाव आणि नंतर गणेशवाडी, बेहलोळी, कोशिंबी, माहुली आणि आता कसारा नंबर 1 शाळा असा प्रदीर्घ यशस्वी आणि दिमाखदार प्रवास करून आपल्या कार्याचा जिवंत ठसा उमटून शैक्षणिक क्षेत्राला अमूल्य योगदान देऊन आज निरोप घेत आहेत। सौ शेलवले मॅडम यांनी तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील अनेक प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक म्हणून काम केले आहे। आंतरराष्ट्रीय वेबिनार मुंबई आणि बेंगलोर येथे शहापूर तालुक्यामधून राज्याचे प्रतिनिधित्व केले। काव्य प्रेरणा, स्वातंत्र्य समर, अनमोल मोती, राष्ट्रपती अशा पुस्तकांचे लेखनही केले। तसेच किशोर मासिक, बालभारती, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे अशा राज्यस्तरीय शिक्षण संस्थांमध्ये आपल्या कौशल्याचे योगदान दिले। एवढेच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला। जहाँ से गुजर दुनिया की तू परवाह न कर, मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर है। ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच अमुचा वंश आहे, आमुच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे। कसारा केंद्रात बदली झाली आणि आदरणीय केंद्र प्रमुख श्री अशोक मोरे साहेब यांनी त्यांच्या कार्याला एक नवीन नकाकी दिली। त्यांच्या कलागुणांचा आणि कौशल्यांचा पूर्ण कसारा नंबर 1 शाळेला फायदा करून घेतला। एका आदर्श प्रशासकाने एका आदर्श शिक्षकाच्या उपजत गुणांना व्यासपीठ देऊन गुणवत्ता वाढीसाठी केलेला हा एक आदर्शवत दाखला आहे। प्रेरणा मॅडम यांचे नाटकातील लेखन आणि जिल्हास्तरापर्यंत त्या नाटकांचे यशस्वी प्रदर्शन उल्लेखनीय आहे। तसेच प्रेरणा शेलवले मॅडम यांचे वर्तमानपत्रातील त्यांचे लेखन म्हणजे मराठी भाषेला दिलेली एक मोठी देणगी आहे। आपल्या कर्तव्याला न्याय देत त्यांनी आपले कौटुंबिक आयुष्य सुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळले। एक आदर्श आई, एक आदर्श बायको, एक आदर्श सून आणि एक आदर्श शिक्षिका या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडून मोठ्या मुलीला डॉक्टर बनवलं आणि कनिष्ठ मुलीला लंडन येथे उच्च शिक्षा विभूषित अशी पदवी देऊन आपले तेही कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडले। ठाणे पालघर शिक्षक पेढीवर संचालक म्हणून निवडून आल्यावर सर्व शिक्षकांच्या हिताचे आर्थिक निर्णय घेऊन शिक्षक पेढीला एक नवीन बळकटी दिली। ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच अमुचा वंश आहे, आमुच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे। शिक्षिका म्हणून आपल्या प्रदीर्घ सेवा काळात आपण विद्यार्थ्यांच्या जीवनाला ज्ञान, संस्कार आणि मायेची जोड दिली। आपल्या कार्यातून अनेक विद्यार्थी घडले, अनेकांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली। आपल्या कर्तव्यनिष्ठा, प्रेमळ स्वभाव आणि सहकार्याची भावना यामुळे कसारा केंद्रातील शिक्षकांच्या मनात आपण एक विशेष स्थान निर्माण केले आहे। आपल्या अनुभवाची, मार्गदर्शनाची आणि आपुलकीची उणीव कायम जाणवत राहील। शाळा, विद्यार्थी आणि सहकार्यांसाठी आपण दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील। आपल्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि भरभरून सुख लाभो हीच कसारा केंद्रातील सर्व शिक्षक परिवाराची मनःपूर्वक प्रार्थना। आपल्या सेवेला मनःपूर्वक सलाम। बसले निवारी विझले सुखाचे दिवे, सुटले धागे उरले मागे, उसासे सूर्य काळजाचे
सारे नशरी आले निखारे उरी वादळाचे. प्रेरणा मॅडम, हे कसारा केंद्र आणि सर्व शिक्षक आज आपणास भावपूर्ण निरोप देत आहोत. आपल्या आठवणी या आवारात सदा दरवळत राहतील. आपल्या शिक्षक म्हणून केलेल्या कार्याला सलाम आणि एक भावनिक हळव्या आसवांचा निरोप. ये मेरा गीत जीवन संगीत, कल भी कोई दोहराएगा. जग को हंसाने बहरूपिया रू बदल फिर